करते। खरं तर ज्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि ती नेहमीच पूर्ण होते याची प्रचिती तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे। बरेच जण म्हणतात तुझं वक्तृत्व चांगलं आहे, तुझं भाषण चांगलं आहे, परंतु ही सुरुवात जिथून झाली ती चारुंबा महाराजांच्या वेळेस मंदिरामध्ये ज्यावेळेस मी प्रथम भाषण त्या ठिकाणी केलं होतं आणि तिथून माझ्या भाषणाची सुरुवात झाली होती। महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तुमच्या सगळ्या मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आम्ही दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या रेटवडी गावाचे सुपुत्र दिलीप राजाराम डुबे आणि मी स्वतः जिल्हा परिषदेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीप्ती प्रसाद भोगडे आमच्या दोघांच्याही प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने वरती गोससे असेल, वाकळवाडी असेल आणि आता रेटवडीमध्ये आपण सर्वच जण या ठिकाणी या दौऱ्यासाठी एकमेकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते आणि आभारही व्यक्त करते। आत्ताच निवडणूक येत्या 3 ते 4 दिवसांवर आलेली आहे। सर्वच जण आत्ता जसा उल्लेख केला तसे गेले 3 ते 4 महिने झालं प्रत्येक परिवारातील व्यक्ती झटतोय। आत्ताच तुम्हीही सांगितलं की रेटवडी आणि खरपुडी गाव काही वेगळं नाही। मी पहिल्यापासूनच सांगत आली आहे की रेटवडी गाव कायमच माझं गाव राहिलं आहे। भोगडे परिवाराचा मामाचा परिवार या गावामध्ये आहे। भोगडे परिवाराची एक कन्या दिलीपरावांच्याच घरामध्ये डुबे परिवारामध्ये दिलेली आहे। बरेच असा नातेसंबंध, मोठा नातेसंबंध रेटवडी गावामध्ये आहे। एक शिव या दोन्ही गावांची आहे। माझ्यासाठी ही दोन्ही गावं एकत्रच आहे आणि इतिहास सांगतो। अगदी परवा ही गुळाणी गावामध्ये माऊली शेठ ढेरंगे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपस्थित होते। त्या ठिकाणी रेटवडी गावाचा उल्लेख केला गेला की ज्यावेळेस सभापती म्हणून द्वारकानाथ टिचगे उभे होते त्यावेळेस पूर्ण रेटवडी गाव एकत्रित आलं आणि अवघे 3 मतं चुकीची झाल्यामुळे बाद झाली, नाहीतर 1 शिक्की मतदान गावाच्या उमेदवाराला झालं। हा उल्लेख गुळाणी गावामध्ये परवा केला गेलेला होता। त्यामुळे आपल्या रेटवडी गावाची जी ख्याती आहे ती पूर्ण तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये आहे। एकच विनंती आहे की यावेळेस सुद्धा पंचायत समिती सदस्यासोबत आणि तुमच्याच गावची मला समजा असं जिल्हा परिषद सदस्यासोबत असंच 1 शिक्की मतदान करून आमच्या दोन्ही उमेदवाराला येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वच मायबाप जनता निवडून द्याल यात काही मला शंका नाही। मला खात्री आहे की तुम्ही सर्वच जण 85 ते 90% मतदान मला या गावातील होईल किंवा त्यापेक्षा अधिकही मतदान आमच्या दोन्ही उमेदवाराला या गावातून होईल। त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मतदानरूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यात। गेले 3 ते 4 महिने झाले सगळ्याच गावांमध्ये फिरते। रेटवडी गावामध्ये सुद्धा 3 ते 4 दौरे संपन्न झाले। अगदी कालसुद्धा बोरदरा, वाबळदरा, हिंगेवस्ती, पवार वस्ती, सतारका वस्ती, लेमनदरा या ठिकाणी मी होते। अनेक प्रश्न मागच्या दौऱ्यामध्येही जाणून घेतले, आत्ताही जाणून घेते। जी आपली घाटवस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तेथील वर्गखोल्यांचं दुरुस्ती करायचे, अजून वर्गखोल्या बांधायच्या, ते मुलांच्या शाळेसाठी संरक्षण भिंत त्या ठिकाणी बांधायची आहे। घाटवस्तीमध्ये अंतर्गत जे काही रस्ते आहेत ते खूप खराब झालेले आहे, त्या रस्त्याचं दुरुस्तीकरण करायचं। त्या ठिकाणी MIDCच्या अंतर्गत बाहेरून आलेली लोक जास्त प्रमाणामध्ये राहतात। कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे, ती सुद्धा व्यवस्थित करायची आहे। सतर्का वस्तीवर पतदिवे नाही आहेत किंवा हा जो मेन पाबळ मार्ग आहे त्या रस्त्यावरही पतदिवे नाही आहे, ते पतदिवे बसवायचे आहेत। विकासनगरकडे जो रोड जातो तो रोडसुद्धा खराब झालेला आहे। मुक्ताईनगरमध्ये जो ओढा आहे त्या ओढ्याला संरक्षण भिंत नाही आहे। अनेक प्रलंबित उर्वरित जे काही रेटवडी गावामध्ये प्रश्न आहेत ते सर्वच प्रश्नांवर काम करायचं आहे। हे सर्व प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि हे प्रश्न तेव्हाच मार्गी लावतील जेव्हा तुमच्यातलाच एक आपला सर्वसामान्य माणूस पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर निवडून जाईल, तेव्हाच हे प्रश्न मार्गी लागणार आहे। आणि त्यासाठी हे प्रश्न अगोदर जाणून घेतले तरच पुढे प्रश्नांवर काम करता येतं आणि हा वेळ वायाला जाऊ नये म्हणून निवडून येण्याच्या अगोदरच आम्ही हे प्रश्न जाणून घेत आहोत, जेणेकरून निवडून आल्यानंतर लगेच या प्रश्नांवर मार्गी लागेल, काम लागेल। आणि जेव्हा सभागृहामध्ये सक्षम ठणकावून सांगणारं सदस्य असेल तेव्हाच आपल्या भागासाठी नक्कीच हा निधी उपलब्ध होईल आणि जेणेकरून रेटवडी वाबगाव गट या गावातील एकूण 24 गावे, प्रत्येक गावातील समस्या सोडवल्या जातील, अडीअडचणी जाणून घेतल्या जातील। महिलांचं सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल। वाबगाव PSC सेंटर आहे परंतु ते प्रशस्त झालं पाहिजे। अनेक आरोग्य सेवा, दळणवळणासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा जर त्या ठिकाणी निर्माण झाली तर वाबगाव PSC सुद्धा मोठ्या प्रमाणावर एक आरोग्य सेवा केंद्र म्हणून ओळखलं जाईल। शासकीय रुग्णालयांची संख्यासुद्धा आपल्या इथे वाढवायची आहे। जे काही युवक आपल्या इथे आहे, MIDCमध्ये अनेक जण
नोकरी करण्यासाठी जातात, परंतु त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून किंवा अनेक देवस्थानं आपल्या इथं आहेत, गुळाणी असेल, वाळकेश्वर महाराजांचं मंदिर असेल, तुकाईवाडीतील तुकाई माता मंदिर असेल, हे सर्व मंदिरं जर प्रशस्त झाली, व्यवस्थित त्यांचं सुशोभीकरण झालं, मंदिरांचं स्वरूप मोठं झालं, तर स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. या सगळ्याच प्रश्नांवर काम करायचं. युवकांसाठी कौशल्य असेल, विकास असेल किंवा रोजगार असेल, आपल्या भागामध्ये बैलगाडा शर्यतींना दिलेलं सक्रिय पाठबळ आणि भजनी मंडळांसाठी दिलेलं पाठबळ हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं पुढील टप्प्यामध्ये ठरणार आहे. या सर्वच प्रश्नांवर काम करायचे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मतदानरूपी आशीर्वादाची येत्या 7 तारखेला नितांत गरज भासणार आहे. तुमच्यापर्यंत मी खूप वेळा पोहोचली किंवा तुमच्याच गावाचे सुपुत्र आहेत, तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना या निवडणुकीसाठी उभं केलं आहे. आपण मागच्या वेळेस उमेदवारी आम्हाला मिळावी याकरिताही गावाची ग्रामसभा आमदार साहेबही त्या ठिकाणी आले होते. आपण सर्वांनी त्यांचे विचारही जाणून घेतले, उमेदवारीसुद्धा दिली. आपल्यातील भागातील 1-2 तेवढ्याच जनसंपर्कातले आणि लोकसंपर्कात या दृष्टिकोनातून पाहता ताकदीचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर उभे केलेले आहेत. अनेक पाहता आता 3 ते 4 दिवस राहिले, बाकीचे उमेदवार किंवा त्यांचे सोबत जे असतात ते टीका टिप्पणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, इतर भूलथापा मारतायत. मी एकच सांगते की कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. जसे जसे दिवस जवळ येतील, आत्ताच त्यांना जाणीव झाली आहे की पुढचे उमेदवार तितक्याच ताकदीचे आणि त्यांचा विजय हा नक्कीच आहे, आपला पराजय हा संभव आहे, ही विचारधारणा मनात देऊन रडीचा डाव त्यांनी पहिल्यापासूनच सुरू केला. जेव्हा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला तेव्हा प्रांत कार्यालयासमोर एका उमेदवार अगदी वकिलांची फौज घेऊन त्या ठिकाणी माझा अर्ज बाद करावा यासाठी आलेला होता. परंतु रोकडोबा महाराजांच्या मंदिरात सांगते, ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला कसलाही प्रकारचा धक्का लागत नाही. अगदी वकिलाच्या तोंडातून त्या ठिकाणी माझं नावसुद्धा निघालं नाही, कारण ज्याचं कर्म चांगलं असतं त्याच्या पाठीशी सर्वसामान्य जनता तर असतेच, परंतु दैवाचा मोठा हात असतो. नंतर अगदी रडीचा डाव पुन्हाही खेळण्यात आला. 3 उमेदवार चर्चेमध्ये होते, परंतु दुसऱ्या गटातून दुसऱ्या गावातून उमेदवार आणून आपल्या गटामध्ये उभा करण्यात आला. जाधव आडनाव आहे आणि मशाल चिन्हाची चुकबुल व्हावी याकरिता सूर्यफूल चिन्ह मागितलं आणि त्यांना 4 नंबरला सूर्यफूल हे चिन्ह दिलेलं आहे. केवळ आणि केवळ मशाल आणि सूर्यफूल याच्यामध्ये वयस्कर लोकांची गफलत व्हावी याकरिता हा केलेला रडीचा डाव आहे. परंतु माझे मतदार सर्वजण जाणकार आहे. जरी काही वयस्कर आजी असतील तरी तुम्ही कुटुंबातील व्यक्ती त्यांना सगळ्यांना समजून सांगा की मशाल हे चिन्ह 3 नंबरला असणार आहे. जरी सूर्यफूल आणि मशाल हे दोन्ही सेम दिसत असेल तरी आपला नंबर 3 आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार दिलीप शेट्टी राजाराम डुबे यांचा नंबर 2 आहे. मला कुणावरही टीका किंवा टिप्पणी करायची नाही. तसे संस्कार शिकवण स्वर्गीय माझे आजे सासरे सोपानराव भाऊसाहेब भोगाडे या गावाचे जावई, माझे सासरे श्री जयसिंगसेठ सोपानराव भोगाडे माझे आई वडील यांनी कधीही माझ्यावर चुकीचे संस्कार केले नाही. मला माझ्या तोंडून कुणाचाही अवमान करायचा नाही आणि तसं मी करणार सुद्धा नाही. परंतु टीका करण्यानेही विचार करायला हवा की जर हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या अजून माणिकशेठ यांनी स्वबळावर निर्माण केला आहे, एका ट्रॅक्टरपासून या व्यवसायाची निर्मिती झाली आहे. कुणाचीही मदत नसताना फक्त शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केला आहे. जी व्यवसायातून या कन्स्ट्रक्शन व्यवसायातून जी कामं झाली ती कामं अतिशय उत्कृष्ट दर्जाची झाली आहे. दुसरा एक उमेदवार सांगतो की निकृष्ट दर्जाची कामं झाली आहे, परंतु मी म्हणेल की दाखवा आम्ही कोणतीही कामं कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची केलेली नाही आहे. जी कामं केली ती खूप चांगल्या दर्जाची केली आहे. आणि जर व्यवसाय कुणी करायचा, बहुजन समाजाचे सर्वच जण आहोत, तुम्ही आम्ही सर्वच जण आहे, त्यातीलच एकाने हा व्यवसाय सुरू केला, परंतु उमेदवार उभा राहिला म्हणून व्यवसाय जागे येत असेल तर हे योग्य नाही असं वाटतं. अनेक जण म्हणतात आम्ही सर्वसामान्य आहे, आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला मदत करा, परंतु सांगायला गेलं तर गरीब कधीही 3 कोटीच्या बंगल्यात राहत नाही किंवा गरिबाच्या दारापुढे कधीही 1.5 कोटीच्या गाड्या लागत राही. मला बोलण्यात कुणा वेळ वायाला घालवायचा नाही आहे, मला प्रश्न जाणून घेण्यावर वेळ वायाला घालवायचा आहे. परंतु जर असं भूलथापा तुमच्यापर्यंत असेल तर तुम्ही त्याकडे केवळ दुर्लक्ष करा एवढंच मी सांगते. तुमच्या सगळ्यांच्या जाणीवेतला किंवा माहितीतला हा उमेदवार आहे. हा उमेदवार किंवा ह्या उमेदवाराची पार्श्वभूमी कधीही चुकीची नव्हती आणि कधीही चुकीची नसणार आहे हे या निमित्ताने तुमच्या सगळ्यांनाच सांगते. टीका करणारे अनेक टीका करतील, येतील जातील, परंतु मी उभी राहिली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवून देण्यासाठी उभी राहिली आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आता खंबीरपणे उभे राहा एवढीच विनंती मी तुमच्या सगळ्यांना करते. येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही आमच्या दोघांनाही विजयी कराल यात मला काहीही शंका उरलेली नाही आहे. असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या एवढंच सांगते.
एवढीच प्रार्थना रोकडबा महाराजांच्या आणि चारुंबा महाराजांच्या चरणी करते आणि थांबते. राम